आज बनवले कोबी आणि वाटाण्याचे मस्तपैकी पराठे। तर एकूण 10 पराठे होतील असं मी सामान घेतलं होतं। तर बघूयात। अर्धा किसलेला कोबी, 1 वाटी उकडलेला वाटाणा स्मॅश करून घेतला, कोथिंबीर, मसाला, हळद, जिरा, ओवा, लसूण, मीठ, रवा, अर्धा वाटी बेसन आणि 3 वाटी गव्हाचं पीठ। हे सगळं मिश्रण मी एका मोठ्या कढईमध्ये एकत्र करून घेतलं आणि त्यामध्ये जे काही सामान होतं, मसाला, मीठ, हळद, जिरं, ओवा वगैरे, कोथिंबीर, स्मॅश केलेला वाटाणा, हे सगळं मी ॲड केलं। कोबी टाकला आणि पाणी टाकून ते सगळं एकजीव करून घेतलं। एकजीव अशा प्रकारे करायचं की जणू आपण चपातीचं पीठ मळत आहे। चपातीचं पीठ मळल्यासारखं हे सगळं पदार्थ एकत्र करून घ्यायचे आणि थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं। यामध्ये तुम्ही थोडंसं तेल टाकूनही ते बाजूला ठेवून देऊ शकता। 5 मिनिटानंतर ते ओपन करून त्या पिठाचे मी 5 गोळे करून घेतले। फक्त सकाळपुरते मी 5 पराठे बनवले, कारण माझ्या मुलीला स्कूलला जायचं होतं। तर त्या गोळ्यांचेच आपण जसं चपाती लाटतो तसं त्यासाठी तेल लावून त्याचे उंडे करून ठेवले। उंडे करून झाल्यानंतर आपण चपाती लाटतो तसेच सगळे ते उंडे लाटून घ्यायचे आणि गरम तव्यामध्ये ते भाजून घ्यायचे छानपैकी। मी तवा आधीच गरम करायला ठेवला होता, त्यामुळे पराठा करून झाला की गरम तव्यामध्ये सगळे पराठे छानपैकी भाजून घेतले। असे मी 5 पराठे एकूण बनवले। पराठे बनवून झाल्यानंतर एक पराठा मी किमूला स्कूलला जायचं होतं म्हणून तिला खायला दिला आणि तिला विचारलं कसा झालाय। कसं झालंय किमू? मस्त आहे ना? आणि मॅडमला तो आवडला म्हणून जरा बरं वाटलं। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीही ट्राय करा। बाय।